मेरी बिल्कुल ये आपत्ति है इस पर। वो कभी भी संविधान निर्माता नहीं थे और न इनको कभी भी भविष्य में मैं ये वचन देता हूँ कि संविधान निर्माता कहा जाएगा। ये मेरा आपसे वादा है। संविधान निर्माता अगर कोई थे तो BN राव साहेब थे। नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। मित्रांनो, ग्वालियर कोर्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यासाठी काही जातीवादी लोक जे आहेत किंवा वकील जे आहेत त्या ठिकाणी विरोध करताना दिसत आहेत। त्यामध्ये मुख्यत्वे जे अनिल मिश्रा नावाचा एक वकील आहे तो मोठ्या प्रमाणात या गोष्टीला विरोध करतोय। त्याचं म्हणणं आहे काही झालं तरी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती किंवा यांचा पुतळा आम्ही ग्वालियर कोर्टामध्ये बसू देणार नाहीये। आणि तो जातीवादी वकील इथपर्यंतच थांबला नाही तर आता त्याने ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती जे आहे खूप घाणेरडे असे वक्तव्य करत त्यांच्याबद्दल जे आहे तो खूप मोठी गरळ ओकला एका चॅनलला मुलाखत देत असताना। तर तो नेमकं काय म्हणालाय आपण पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। गेल्या काही दिवसापूर्वी ग्वालियर हायकोर्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मूर्ती किंवा पुतळा त्या ठिकाणी बसविण्यात यावे अशी मागणी त्या ठिकाणी असणाऱ्या न्यायाधीशांनी केली होती। तसा आदेश त्यांनी दिला होता, परंतु त्यांच्या आदेशाला जे आहे काही जातीवादी लोक जे आहेत त्या ठिकाणी विरोध करत होते आणि त्या ठिकाणी जे आहे मिश्रा नावाचा जो वकील होता मित्र त्या प्रमाणात जे आहे त्या ठिकाणी विरोध करत होता। परंतु त्याने जे आहे विरोध का करतोय असं विचारल्यानंतर त्याने सांगितलं की भारतीय संविधान जे आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलंच नाही किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय संविधानामध्ये कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी संबंध नाहीये। तर तो काय म्हणाला अगोदर पहा। मेरी बिल्कुल ये आपत्ति है इस पर। वो कभी भी संविधान निर्माता नहीं थे और न इनको कभी भी भविष्य में मैं ये वचन देता हूँ कि संविधान निर्माता कहा जाएगा। ये मेरा आपसे वादा है। संविधान निर्माता अगर कोई थे तो BN राव साहेब थे। तर मित्रांनो, तो ज्या पद्धतीने बोललाय की त्याचं म्हणणं आहे भारतीय संविधान लिहित असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कुठल्याही प्रकारचं क्रेडिट देऊ नये किंवा त्यांचा कुठलाही पुतळा कोणत्याही ठिकाणी बसू नये, कारण ते भारतीय संविधानाचे निर्माते नाही किंवा भारतीय संविधानामध्ये त्यांचा निर्माणामध्ये त्यांचा भागच नाहीये। आणि त्याच्या या वक्तव्यामुळे जे आहे मित्रांनो भीमसैनिक मोठ्या प्रमाणात संतापलेले आहे। संपूर्ण देशभरातून त्याच्या विरोधात निषेध नोंदविला जात आहे। परंतु त्याचसोबत जे आहे मित्रांनो दादासाहेब शेळके यांनी देखील त्याला चांगलं जबर उत्तर दिलेलं आहे। तर पाहूयात ते नेमकं काय म्हणताय।